समाजाला जर कुटुंब मानलं तर मग समाजाचाच आपल्याला आनंद बघावा लागेल ना. समाजाचं समाधान बघणं आपल्यासाठी गरजेचं असतं. असं कुटुंबाचं समाधान तर कोणी करू शकतं, त्यांना सुखी कोणी पण ठेवू शकतं. पण मग समाजाचं काय, की आपल्याला किती प्रेम मिळतंय तर करायचं, नाही प्रेम मिळाल्यावर नाही करायचं. मग त्याचा अर्थ असा होतो, लोकांनी प्रेम दिलं तर करायचं म्हणजे, आणि नाही दिल्यावर करायचं नाही म्हणजे बेगडीपणा झाला आपल्या. आपण समाजाचा पोरगा मानल्यावर ते विचार नसतो करायचा हो. आपण जर समाजाला परिवार मानलाय, कुटुंब मानलंय, तर आपण त्यांचं पोरग झालो, समाज आपला मायबाप झाला. त्या ठिकाणी जमिनीचा पैशाचा विचार नसतो करायचा. आपलं मग कुटुंब आहे आपलं, त्याच्या समजा 10 माणसं आहेत, त्याला जर कोणी आजारी पडलं, काही अडचण आली, मग नाही वावर इकीत आपण, पण त्याला नीटच करून आणतो. किंवा मग आपण त्याला नोकरीला पैसे कमी पडले तर वावर इकितो, घरी इकितो, पण त्याला शिक्षणाला पैसे भरतो, नोकरीला भरतो, कुटुंबाचे म्हणून. मी माझं समाजाचं कुटुंब आहे, समाजासाठी विकलं मग का उपकार केला का? हाय हॅलो नमस्कार. गौरव मराठीच्या या बेधडक आणि विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. ही मुलाखत तन्वी ट्रॅव्हल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित आहे. खरं म्हणजे आरक्षण, संघर्ष योद्धा, अंतरवाली चराठी हे शब्द आपण अनेकदा ऐकले असतील. मात्र जरांगे पाटील हे नाव खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांचा व्यक्तिगत प्रवास कसा राहिलाय हे आजपर्यंत फारसं पुढे येऊ शकलेलं नाही, कारण फार संघर्षातनं त्यांनी आज इथपर्यंतचा हा प्रवास पोहोचलेला आहे. तोच आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. पाटील, खूप स्वागत आहे गौरव मराठीमध्ये. सगळ्यात आधी तुमचे खूप आभार की वेळ दिला आम्हाला. माझा पहिला प्रश्न हा आहे की सकाळपासून मी बघतोय की एवढी गर्दी येते, एवढे लोक येत आहेत आणि अगदी साध्या पद्धतीने त्यांना तुमच्याशी भेटता येत आहे, तर भीती नाही वाटत का या गोष्टीची? सिक्युरिटी नाही, काय नाही, एकदम साधेपण आहे तुमच्यात, हे कुठून आलं नेमकं? नाही, मराठा भेट नसतो कोणाला, मराठा कोणाला भेट नसतो आणि त्याला सिक्युरिटीची गरज नसते. आणि असं भिवून कामं केले तर गोरगरिबाचे कामं कधी होत नसते. जो मराठा भेटतो तो मराठा कसला. आणि आपण जर तसल्या भेकड वृत्तीनं काम केलं असतं तर आज 2-3 करोड मराठी आरक्षणात गेले नसते. आजच एक लेकरू आत्ता इंजिनियर होऊन गेले की त्याला वडील नाही आहेत, आईने सांभाळ केला आहे, आणि त्याचा मामा आत्ता रडत होता. तुम्ही बाहेर बसलेले होते त्याच वेळेस त्याचा मामा रडत होता की कसं बसं आम्ही, हे प्रमाणपत्र जर नसतं तर आमच्या आयुष्यात पण आमच्या बहिणीचं स्वप्न आणि बहिणीच्या मुलाचं स्वप्न पूर्ण झालं नसतं. आज ते आनंदानं रडत गेला की तो इंजिनिअरिंगला टॉपच्या कॉलेजला आज म्हणजे आज बोलवलंय त्याला तिथलं. त्याला काय म्हणतात, त्याचं ऍडमिशन पूर्ण झालं, त्याला बोलवलंय आज कॉलेजला. ते बघायला मिळालं नसतं. क्या बात आहे, फार मोठी गोष्ट आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की जरांगे पाटील हे व्यक्तिगत नाव, तिथून सुरू झालेला तर संघर्ष योद्धा या नावापर्यंत पोहोचलेला तुमचा प्रवास आहे. आधीचे जरांगे पाटील या क्षणी आठवले आणि आताचं हे सगळं प्रेम हे आठवलं की काय भावना नेमक्या मनात आहे? प्रेम मिळालं म्हणून करायचं, नाही मिळालं म्हणून काम नाही करायचं असे वृत्तीत मी वाढत नाही आणि वागत पण नाही कधी. मी काम करताना समाजाचं वेदना घेऊन चालतो, समाजाचं दुःख घेऊन चालतो. आपण कधी बघायचं नसतं की आपल्याला किती प्रेम मिळतंय तर करायचं, नाही प्रेम मिळाल्यावर नाही करायचं. मग त्याचा अर्थ असा होतो, लोकांनी प्रेम दिलं तर करायचं म्हणजे, आणि नाही दिल्यावर करायचं नाही म्हणजे बेगडीपणा झाला आपल्याला काय स्वार्थ जागा झाला आपला. समाज येवो न येवो त्या समाजाच्या वेदनेसाठी आपण लढायचं असतं, आणि आम्ही लढत राहिलो आणि मिळून सुद्धा दाखवलं. फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे घरावरती तुळशी पत्र ठेवून तुम्ही समाजासाठी आलात. पण पाटील, खरंच मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की असं नाही झालं का कधी की घरच्यांनी असं म्हटलं की किती आम्हाला पण वेळ द्या जरा? घरचे कसे बघतात तुमच्याकडे हे सगळं बघताना? आपण समाजाला जर कुटुंब मानलं तर मग समाजाचाच आपल्याला आनंद बघावा लागेल ना. समाजाचं समाधान बघणं आपल्यासाठी गरजेचं असतं. असं कुटुंबाचं समाधान तर कोणी करू शकतं, त्यांना सुखी कोणी पण ठेवू शकतं, पण मग समाजाचं काय. त्यामुळे आपण त्याचा विचार करायचा नसतो आणि आपल्याला सहन करावं लागतं. परिवाराला, कुटुंबाला सुद्धा समाजाला मोठं करायचं म्हणलं तर आपल्याला ते सहन करावं लागतं. आपलं सुख, आपल्या गरजा आपल्याला बाजूला ठेवावं लागतात, तेव्हा समाज सुखात जातो. आणि ते काम मी केलं. समाजाचे लेकरं सुखात समाधानाने जगले पाहिजे यासाठी काम केलं. ऊर्जा कुठून मिळते ही सगळी इतकी मोठी? छत्रपती शिवराय आहेत ना, यांच्यापेक्षा दुसरं काय आहे पृथ्वी तलाव. उपोषणाच्या काळात नेमकं सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही उपोषण केलं, पण ते सगळं करताना तुम्ही समाजासोबत बोलत देखील होता. हे सोपं नाही. म्हणजे तुमची शरीरयष्टी जरी बघितली आपण तर तितकी सक्षम वाटत नाही. तर हे सगळं झेपतं कुठून? माझा प्रश्न तो आहे की हे कसं करता तुम्ही? माझ्या राजावर श्रद्धा आहे माझी, आणि माझ्या राजाची प्रेरणा आहे आमच्या पाठीशी. जे राजाचा विचार घेतो, नुसता इतिहास सांगून, भाषण ठोकून, कापाकापी सांगून याने समाज मोठा होत नाही किंवा आपल्याला प्रेरणा मिळत नाही. छत्रपती शिवरायांचे अनेक प्रकारचे गनिमी काव्य आहेत, अनेक प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या लढाया, आणि छत्रपतींचा राजाचा आशीर्वाद असल्यावर काय वाकडं होत नाही हो. कशात पण माणूस यश मिळवतो, कशात पण.
अनेकांना माहित नसेल, जरांगे पाटलांचं कॉलेज लाईफ होतं का कधी? शिक्षण वगैरे काय झालं त्याबद्दल थोडं? काय शिक्षणाला जरी गेलो, कॉलेजला जरी गेलो, तरी मागच वळून बघत होतो समाजाच्या वेदनेकडे. पुढं मन रमायचं नाही. कारण शेवटी आपण बघत होतो आपल्या आसपासच्या पोरांचं कसं, आपलं कसं. मग असं हे कशानं होतंय, तर मग आपल्या वेदना ह्याच समाजाच्या वेदना असणार आहेत. मग आपलं जर एखाद्या टक्क्यानं हुकतं, तर मग समाजसुद्धा हुकत असेल. आपण जर ॲडमिशन घेऊ शकत नाहीत पैशामुळं, तर समाजात सुद्धा होत असेल शिक्षण महाग झालं. त्यामुळं आपण कधी आपल्या सुखात पुढं चाललो, मग मागचं दुःख समाजाचं कधी वेदना वळून नाही बघितल्या, असं कधी मी होऊ दिलं नाही. मी आपल्या सुखात चालत असताना आपलं सुख बाजूला लोटलं आणि मागच्या वेदना काय त्याला वळून बघितलं आणि लढायला सुरुवात केली. पण आता उपोषण नेमकंच करून आलायत तुम्ही, आराम करण्याची गरज आहे असं डॉक्टर पण म्हणतात. पण रोज एवढी गर्दी हँडल करता तुम्ही, तर वाटत नाही कुटुंब काही बोलत नाही का तुम्हाला? मला त्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात की ते तुम्हाला काही बोलत नाहीत का गर्दी? म्हणजे तुमचा उद्देश ठीक आहे, समाजासाठी करायचा आहे, पण त्यांच्या काहीतरी भावना असतील ना, की आमच्यावरही अन्याय होतोय, तुम्ही आम्हाला वेळ देत नाही. आपलं आयुष्य जर आपण समाजाला अर्पित केलंय, तर मागच्याने बाकीचा विचार करायचा नसतो आणि खोटं बोलायचं नसतं. नुसतं दाटून म्हणायचं आम्ही समाजासाठी पूर्ण आयुष्य दिलं, आम्ही जीव समाजाच्या पायावर ठेवला आणि इकडं ऐश आराम करायचा, असं मी वागत नाही डुप्लिकेट. आपण समाजासाठी आयुष्य ठेवलंय ना, तर मागच्या आनंदाचा आणि फिरंदाचा आणि कुटुंबाचा आम्ही विचार करत नाहीत आणि आम्ही एकमेकात विचार करत नाहीत आमचे किती हाल आहेत. आम्ही समाजात सुख बघतो. समाजाचं पोरगं आलं, पोरगी आली, त्यांनी सांगितलं आम्ही इकडे MBBS लागलो, पुढं पोलीसमध्ये लागलो, आरोग्यात लागलो, रेल्वेत लागलो, कुणी इंजिनियर झालं. त्यांच्यात सुख आमचं बघतो आम्ही. आमच्या सुखाला आम्ही येत नाहीत आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू जरी दिसले, आनंद दिसला तरी आम्ही सुखी होतो. आम्हाला आनंद मिळून जातो. उपोषणाच्या काळात अनेक टीका झाल्या, अनेक टीकाकारांनी म्हणजे फार खालच्या लेवलला जाऊन केल्या. आधीच तुम्ही वेदना भोगताय, त्यात अशा टीका म्हणजे जरांगे पाटील काहीतरी काजू वगैरे, बदाम वगैरे खातात किंवा ते ड्रिंक करतात, अशा फालतू स्वरूपाच्या टीका झाल्याच्या नंतर वाटलं नाही का, नाही बाबा आता बस झालं, खूप टीका, खूप त्रास होतोय, असं नाही वाटलं कधी? माझा समाज नाही ना म्हणत, म्हणणारे म्हणणारच ना. आता काय असतं शेवटी आम्ही वड्या खोड्याच्याला जास्त किंमत नाही देत. तुमची भाषा फार विशेष आहे, म्हणजे तुमच्या भाषेवरती पण बरेच मीम्स बनलेले आहेत, हिंदीवरती मीम्स बनलेले आहेत. हे सगळं पाहताना कसं वाटतं? भाषा फार महाराष्ट्रभर पोहोचवली. बघा आता माझी शेतकऱ्याची भाषा आहे ती बोल, आपले जे आहे ते वागायची. आपली परंपरा धर्माची सोडायची नाही, आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आपण सोडायची नाही. आपला बाप, आपलं कुळ, आपला जात, आपला सगळा समाज शेतकरी आहे. आपण आपली परंपरा सोडायची नाही, आपली जी भाषा आहे ते बोलायची. दुसऱ्याच्या भाषा आणून समाजाचं काय कल्याण होणार आहे? मी शेवटचे काही प्रश्न विचारतो. जरांगे पाटलांनी कधी एखादा ब्रँड ट्राय केलाय का आयुष्यामध्ये? दारू वगैरे कधी ट्राय केली? बाळासाहेब ठाकरे नंतर तुम्ही मुंबई बंद केली होती, बाळासाहेब ठाकरे खुल्या मान्य करायचे की मी प्यायचो वगैरे, तर तसं तुमच्या बाबतीत काय आहे का? मी खोटं बोलत नाही, जे आहे ते सरळ सांगत असतो हाय म्हणून. समाजापासून लपवून ठेवत नाही. ते पाहिलं आपण कधी ते दारू फारूच आपल्याला नाद नाही असला. लहानपणापासून नाही कळत नाही, आपला हाडूक सुद्धा बाटल्यानं. कोण काय म्हणते त्याला काय विचारायचं, कोलून द्यायचे असले असल्याला काय म्हणते. मुलांना काय सांगाल तुमच्या, त्यांनी समाजकारणात यावं का तुमच्या मुलांच्या? हा नाही, मुलांनी, सगळ्या मराठा समाजाच्या लेकरांनी, पोराबाळांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आता आरक्षण दिलंय, मिळतंय टप्प्याटप्प्यात, पूर्ण फायदा याचा उचलला पाहिजे. आपलं घरनं घर उच्च शिक्षित झालं पाहिजे, त्यातून नोकऱ्या हस्तगत केल्या पाहिजे. कारण प्रशासनात जाणं खूप गरजेचं आहे, शासनात जाण्यापेक्षा. प्रशासनात खूप किंमत आहे. तुम्ही सत्तेत जाताल, राजकारणात जाताल 5 वर्षासाठी, पण प्रशासनात घुसलं पाहिजे. प्रशासन हातात आलं तर आपल्याला नाही ते कामं लोकांच्या करता येते. आणि मेन खुटीच तिथं आहे. इकडं तुम्ही नेता होऊन उपयोग नाही, मंत्री होऊन उपयोग नाही. अधिकाऱ्यांनी जर ठरवलं सही नाही करायचे, त्याचं कोणीच काही करू शकत नाही. त्यामुळं अधिकारी होणं समाजाच्या पोरांना पोरींना खूप गरजेचं आहे. अधिकारीच झालं पाहिजे. तुमचं नाव एवढं झालंय, ते लोकांनी, समाजाने डोक्यावरती घेतलेलं आहे. एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतःहून कधी सांगितलं नाही की तुम्ही आजपर्यंत काय काय स्ट्रगल केला? म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली तेवढं तुम्ही स्वतःच्या जमिनी समाजासाठी विकलेल्या आहेत, तुम्ही तुळशीपत्र घरावर ठेवलेलं आहे. आज समाजानं परत एकदा भरभरून प्रेम दिलंय, हे प्रेम अनुभवल्याच्या नंतर नेमक्या काय भावना? आपण समाजाचा पोरगा मानल्यावर ते विचार नसतो करायचा हो. आपण जर समाजाला परिवार मानलाय, कुटुंब मानलंय, तर आपण त्यांचं पोरगं झालो, समाज आपला मायबाप झाला. त्या ठिकाणी जमिनीचा, पैशाचा विचार नसतो करायचा. आपलं मग कुटुंब आहे आपलं, त्याच्या समजा 10 माणसं आहेत, त्याला जर कोणी आजारी पडलं, काय अडचण आली, मग नाही वावरिकीत आपण, पण त्याला नीटच करून आणतो.
किंवा मग आपण त्याला नोकरीला पैसे कमी पडले तर वावर इकितो, घर इकितो, पण त्याला शिक्षणाला पैसे भरतो, नोकरीला भरतो, कुटुंबाचे म्हणून. मी माझं समाजाचं कुटुंब आहे, समाजासाठी विकलं मग का उपकार केला का? पण समाजाचं पोरगा म्हणतो ना, माझ्या समाज अडचणीत आहे बुवा, बरोबर आहे. दुःखी आहे, त्याला समाधानी करायचं. गेलं ते गेलं वावर. पण हा मोठा का तो मोठा असं नेत्यांचं नेमकं असतं, पण तुमच्या बाबतीत तसं झालं नाही. समाजानं तुमचं आजपर्यंत सगळं ऐकलं, याचं गुपित काय ते अजून कळलं नाही आम्हाला. आपण इमानदारी नाही केलं ना, पैसे खाल्ले नाही, मॅनेज झालो नाही, आपण इमानदारीने केलं. आणि समाजाला काय पाहिजे, माझ्या 10 दिवस 2 महिने लेट भेटू द्या आरक्षण, पण तुम्ही इमानदार आहेत, तुम्ही पाहिजेत आम्हाला. आज ना उद्या मिळवणार आहेत. संकट किती का आले तरी तुम्ही ते तोडताल, समाजाच्या पाठीमागे उभा राहता आणि समाज बी तुमच्या पाठीमागे उभा राहील. माझी इमानदारी म्हणजे मी जी माझी इच्छाशक्ती आहे ना इमानदारीने करायची, ती प्रामाणिकपणा समाजाने उचलला तर आपलं पोरग प्रामाणिक आहे, त्याच्या मागे उभं राहायचं, एवढंच. आणि मी आजही प्रामाणिक आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. क्या बात आहे. समाजाच्या जीवावर पैसे नाही खायचे, समाजाला कमवून द्यायचे. तर अशा प्रकारे हा जरांगे पाटलांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गौरव मराठीला नक्की बघत राहा. आज इथेच थांबतोय. पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी.